एकदम झटपट घाईच्या वेळेस आहे ना, झटपट होणारी शिमला मिरचीची भाजी. तर ही झटपट शिमला मिरचीची भाजी कशी बनवायची? नमस्कार, मी सुनीता नन्नवरे आणि सुनीता नन्नवरे या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत टिफिनसाठी एकदम झटपट 5 मिनिटामध्ये शिमला मिरचीची भाजी. शिमला मिरचीची एकदम झटपट भाजी बनवण्यासाठी आहे ना, मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे. कढई थोडीशी गरम झाली की टाकूया तेल. 2 चमचे तेल टाकायचं. तेल व्यवस्थित गरम झालं बघा, तेल गरम झालेलं आहे. टाकूया आपण थोडासा पाव चमचा मोहरी. मोहरी छान भाजून घ्यायची अगोदर. मोहरी थोडीशी भाजली की त्याच्यामध्ये टाकूया एकदम थोडेसे अर्धा चमचा जिरी. जिरी मोहरी आपण व्यवस्थित भाजून घेऊया. जिरी मोहरी व्यवस्थित भाजलेली आहे. आता टाकूया एक मोठा कांदा. मी इथं बघा असा उभा पातळ कापून घेतलेला आहे. कांदा थोडासा साईडला सारूया आणि लसूण थोडासा इथं ठेचून घेतलेला टाकायचा. कांदा लसूण व्यवस्थित भाजून घेऊ. व्यवस्थित भाजलेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये टाकूया एक टोमॅटो बारीक कापून घ्यायचा. तर आहे ना, लगेच त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे टोमॅटो पटकन असं शिजला जातो कांद्यामध्ये. व्यवस्थित परतून घेऊया. छान भाजून घ्यायचा टोमॅटो. झाकण ठेवून आहे ना, आपण टोमॅटो 2 मिनिटं भाजून घेऊया. 2 मिनिटं आपण टोमॅटो छान असं परतून घेतलेला आहे. बघा असं शिजला पाहिजे टोमॅटो. टोमॅटो परतून झाला की त्याच्यामध्ये आता आपल्याला थोडेसे सुके मसाले टाकायचे. टाकूया पाव चमचा हळद आणि त्याच चमच्याने ना 1 चमचा छोटा चमचा आहे, 1 चमचा धना पावडर आणि टाकूया पाव चमचा गरम मसाला, अर्धा चमचा घरगुती साठवणीचा मसाला. व्यवस्थित परतून घेऊ सर्व. मसाले व्यवस्थित परतून झाले की त्याच्यामध्ये टाकायचं आहे 3 ते 4 चमचे शेंगदाण्याचा कूट. मिक्स करून घेऊया. छान मिक्स करून घ्यायचं. शेंगदाणे मसाले आपण शेंगदाण्याचा कूट टाकलेला पण असं छान भाजून घ्यायचं व्यवस्थित. सर्व असं व्यवस्थित भाजलेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत कट करून घेतलेली शिमला मिरची. तर मी पाव किलो मिरची घेतलेली आहे आणि ते पण आपण कांदा कसा पातळ चिरला ना तसंच ही शिमला मिरची मी चिरलेली आहे. टाकूया ह्याच्यामध्ये. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. इतकी झटपट भाजी होती नाही. सकाळी घाईघाईत आहे ना, तुम्ही टिफिनसाठी तर पटकन बनवू शकता. खायला तर खूप छान टेस्टी लागते. सर्व मिक्स करून घेऊया. परत थोडंसं मीठ टाकून, म्हणजे शिमला मिरचीला पण मीठ आपलं लागलं जाईल व्यवस्थित. बस आता भाजीला मीठ नाही टाकायचं आपल्याला. शिमला मिरची टाकल्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे मिठाने आहे ना भाजीला पाणी सुटतं. आपण फक्त ही वाफेवरती भाजी शिजवून घेणार आहोत. आणि एकदम मिडियम गॅसवरती आहे ना झाकण ठेवायचं आहे भाजीला. आता व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे. किती छान कलर दिसतोय, भाजीचा रंग मस्त आलाय ना. झाकण ठेवून 5 ते 6 मिनिटं भाजी आपण शिजवून घेऊया. 5 ते 6 मिनिटं आहे ना, एकदम स्लो गॅसवरती आपण भाजी शिजायला ठेवलेली आहे. बघा नुसत्या वाफेवरती आहे ना भाजी आपण ही शिजवून घेतलेली आहे. मिरचीचा रंग पण बदलला आहे आणि मिरची छान शिजलेली पण आहे. आपण पाहूया शिजली का. मिरची पण छान शिजलेली आहे.
वरून थोडीशी कोथिंबीर टाकूया बारीक चिरलेली. मस्त झटपट एकदम तुम्हाला मी इथं शिमला मिरचीची भाजी बनवून दाखवलेली आहे. मिक्स करून घेऊ. चटपटीत मस्त शिमला मिरचीची भाजी इथं आपली तयार झालेली आहे. किती झटपट भाजी झाली बघा. भाजी आपण प्लेटमध्ये सर्व करून घेऊया. प्लेटमध्ये आपण ही शिमला मिरचीची भाजी सर्व करून घेतलेली आहे. एकदम झटपट होणारी शिमला मिरचीची भाजी मी तुम्हाला आज बनवून दाखवलेली आहे. तर तुम्ही पण आहे ना या पद्धतीने शिमला मिरचीची भाजी एकदा नक्की करून बघा. सकाळच्या घाईत तर आहे ना एकदम झटपट होणारी रेसिपी आहे. आज ही शिमला मिरचीची भाजी बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. सुनीता नन्नवरे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूयात पुढच्या रेसिपीला.